मीरा भाईंदरमधील तब्बल 254.88 एकर सरकारी जमिनीच्या वादाने आता नवं वळण घेतलंय। मुंबई उच्च न्यायालयाने ही कोट्यवधी रुपयांची जमीन 2 विकासक कंपन्यांना देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकार आक्रमक झालं असून हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ही जमीन सरकारची असून कोणत्याही परिस्थितीत ती खासगी विकासकांच्या ताब्यात जाऊ दिली जाणार नाही। यासाठी विशेष अनुमती याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडली जाणार आहे। ही संपूर्ण जमीन मीरा भाईंदरच्या मौजे भाईंदर परिसरात असून 1948 पासून महसुली नोंदींमध्ये सरकारची पूर्व परवानगी न घेता फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे। सुरुवातीला इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि त्यानंतर मीरा सॉल्ट वर्क्स यांची नावे नोंदवण्यात आली। पुढे 1958 मध्ये मिठागरांच्या वापरामुळे केंद्र सरकारच्या मीठ विभागाचं नाव या जमिनीवर लावण्यात आलं। जमिनीच्या मालकी हक्काचा वाद सर्वोच्च न्यायालयातही गेला होता। यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली आणि 2002 साली जिल्हाधिकाऱ्यांची मीरा सॉल्ट कंपनीचा दावा फेटाळून संपूर्ण जमीन सरकारकडे वर्ग करण्याचे आदेश दिले। मात्र 2019 मध्ये संबंधित कंपन्या आणि केंद्र सरकारच्या मीठ आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। त्यानंतर 30 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाने मीठ आयुक्तांची याचिका फेटाळून ही जमीन मीरा सॉल्ट वर्क्स यांच्या मालकीची असल्याचा निकाल दिला। याच निर्णयावर आता राज्य सरकारने गंभीर आक्षेप घेतलाय। सरकारच्या मते ही याचिका केवळ देखभाल क्षमतेच्या मुद्द्यावर होती, मात्र न्यायालयाने थेट गुणवत्तेवर निर्णय दिलाय। त्यामुळे खासगी विकासकाचे नाव सरकारी जमिनीवर कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली असून हा सरकारच्या आणि जनतेच्या अधिकारांवर घाला असल्याचा दावा बावनकुळे यांनी केलाय। आता या बहुचर्चित जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मीरा भाईंदर।